संभाजीनगरात सीजेपीची कोर कमिटीची बैठक आहे। आंदोलनाची पुढील रणनीती या बैठकीतून ठरवली जाईल। अभिजित दिपकेंच्या घरी सीजेपीची 2 दिवसीय बैठक आहे। भविष्यातील रणनीतीवर अभिजित दिपके चर्चा करणार आहे। या बैठकीसाठी सौरभ दास आणि सीजेपीचे सहकारी संभाजीनगरमध्ये पोहोचलेत। अभिजित दिपके यांच्या घरी ही बैठक होणार आहे। या बैठकीत सीजेपीची पुढची दिशा, ध्येय, धोरण, आंदोलनाबाबतची भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चेडे यांच्याकडून। विजय, संभाजीनगरात सीजेपीची कोर कमिटीची 2 दिवसीय बैठक आहे, काय अधिक तपशील? नक्कीच अंकिता, जर बघितलं आपण तर दिल्लीमधील जंतर मंतरवरती आंदोलन पार पाडल्यानंतर त्या ठिकाणी कोकरोच जनता पार्टीला मोठं यश जे आहे ते मिळालंच आपल्याला पाहायला मिळालं। त्यानंतर अभिजित दिपके हा त्याच्या राहत्या घरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर आज सीजेपीची महत्त्वाची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत। आणि यासाठी जर बघितलं तर सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासोबत 7 लोक जे आहेत ते या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहे। स्वतः अभिजित दिपके देखील या बैठकीसाठी असणार आहे। साधारणतः 12 वाजता आज ही बैठकीला सुरुवात होणार आहे। दिल्लीहून त्यांचे सहकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर कोकरोच जनता पार्टीला मोठा पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी मिळत असल्याचा पाहायला मिळत होता। मात्र आता 2 दिवस ही बैठक जी आहे ती या ठिकाणी बोलवून आलेली। या बैठकीमध्ये आता इतर देशभरामध्ये कशा पद्धतीने शिक्षण प्रणाली चालू आहे, त्याचबरोबर कोणत्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा यावरती आता निकष जे आहे ते ठरवले जातील। त्याचबरोबर केरळ ज्या इतर ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी देखील कशा पद्धतीचा समर्थन आपल्याला द्यायचं या बाबतीत आता ह्या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। साधारणतः 2 दिवस ही बैठक त्यांची या ठिकाणी आयोजित करण्यात आली। अभिजित दिपकेच्या यांच्याच घरामध्ये ही बैठक असणार आहे। यामध्ये पुढील रणनीती आता कोकरोच जनता पार्टी नेमकी कशा पद्धतीने आपलं काम करायचं, कशा पद्धतीने हे संपूर्ण जे यश मिळालेलं आहे या यशाबरोबरच आता इतर ठिकाणी कसा लढा उभा करायचा या बाबतीत आता हे बैठकीत संपूर्ण मुद्दे जे आहेत ते घेऊन आता कोकरोच जनता पार्टी ही बैठकी आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये साधारणतः नेमकी काय निर्णय होतात हे उद्या साधारणतः सायंकाळपर्यंत आपल्याला समजेल। निश्चित विजय, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।